मिरजेत प्रभाग 20 मधील सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये खाजगी शाळांची जाहिरात करत वह्या वाटप केल्या जात आहेत. याबाबत शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही. प्रभागातील सर्वच शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विधान परिषदेची आचारसंहिता असताना आपल्या नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या छापील जाहिरात असलेल्या वह्या वाटप केल्या आहेत. यावेळी महापालिका आयुक्त काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. तसेच वह्या वाटप करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार शिक्षकांनी दिली आहे. त्यावर महापालिका आयुक्त संजिता महापात्रा मौन बाळगून गप्प आहेत असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. तसेच 10वी-12वी शिकलेले लोक शिक्षकांना शिवीगाळ करत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग 20 मध्ये पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आज आपल्या विद्या पाटील म्हणून अतिरिक्त आयुक्त शिक्षणाचा विभाग त्यांच्याकडे आहे. आज मला एका पालकांनी मिरजेमध्ये फिरत असताना ही वही दिली. कोणत्या शाळेची मी सांगणार नाही, मात्र ही वही महापालिकेच्या शाळांमध्ये वाटली जाते. मग मला खेडकर साहेब म्हणून आहेत, ते खाली भेटले प्रशासन अधिकारी. त्यांना मी विचारलं, ही वही वाटताना तुमची कुठं परमिशन घेतल्या का? ते नाही म्हणले. विद्या पाटील मॅडमना विचारलं, तुमची कुठं परमिशन घेतल्या का? नाही म्हणले. शासनाचा कडक भाषेत निर्बंध आहे की कोणतीही वस्तू विद्यार्थ्यांपुढे नेत असताना तुम्ही शासनाची परमिशन घेतली पाहिजे. पण ह्यांना परमिशनचा काय हेच नसतो, हे करेल ते कायदा असतो. आणि आपण पाहू शकता की सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ हे अस्तित्वातच नाही. आपल्या गणपती बाप्पाचा जे महापालिकेचा सिंबल आहे तोही आहे याच्यावर. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय की दुसऱ्या शाळांची ॲडव्हर्टाईज केलेली आहे, प्रायव्हेट शाळेची. हे काय NGI म्हणजे नायकवडीज ग्रुपच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या 50-60 त्याची ॲडव्हर्टाईज यांनी केलेली आहे. शैक्षणिक उत्कर्षाचा साथीदार म्हणजे तुम्ही ज्यांना भाजी भाकरी मिळत्या त्यांच्यापुढं तुम्ही काय तर तूप दाखवून, काय तर तूप रोटी दाखवून आमच्या शाळेत या, अशी ॲडव्हर्टाईज आहे. म्हणजे किती त्यांचा चांगुलपणा आहे बघा. मी चांगुलपणा म्हणेन. नगरपालिकेच्या शाळा कशा बंद पडाव्या आणि स्वतःची शाळा कशी चांगली चालेल, स्वतःचं घर कसं भरता येईल, फक्त एकच हे लक्ष त्यांच्या दिवसभर डोक्यात असतं. त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे नाही, आता विधान परिषदेची आचारसंहिता चालू होती, त्या काळात या वह्या वाटता येतील का? तर त्यांचा मुलगा एका शाळेत गेला, का वह्या वाटला नाहीस? तुला घरातनं उचलून घेऊन जाईल, तुझा पगार बंद करेन, शाळा बंद पडली तर आमच्या टिंबटिंबला माहीत नाही, अशा महिलांसमोर लज्जा उत्पन्न व्हायच्या भाषेत बोलला. आणि ह्यांच्या विरोधात कोण जात नाही भीतीनं, कारण हे त्याचा कार्यक्रम करतात. तरीही शिक्षकांनी कुठंतरी एकजूट होऊन आयुक्तांना तक्रार दिली. मात्र आयुक्तांनी पण यांच्यापुढं काही चाललं नाही वाटतं. तर आणि आयुक्तांनी काही दखल घेतली नाही. आजपर्यंत काही कारवाई नाही. आज महिलांच्या समोर असं घाणेरडं नागडा करून मारतो बिरतो असं काही तर बोलत असतील, खूप घाणेरडं. ते एका पालक तिथे ॲडमिशनला गेले तेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग पण केलेली. त्यांनी मला पाठवलं, मी आपल्याला पाठवीन ते. पण इतक्या खालच्या भाषेत एका शिक्षकाला, 10वी आणि 12वी झालेली लोक जर शिक्षकांना शिव्या घालत असतील, तर आपण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आज म्हणत आहेत की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जिल्हा परिषद शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत, आमच्या शाळा हायफाय आहेत. आणि आपल्याच युतीतले एक पदाधिकारी संविधानिक पदावर बसलेले शाळांमध्ये जाऊन अशा घाणेरड्या भाषेत, ते पण तुमची वही वाटली नाही म्हणून. काय एवढ्या वहीत? आणि ही वही वाटली नाही म्हणून तुला पोलीस स्टेशनमध्ये घालीन, असा कुठला नियम आहे? तुमच्या हे चेहरे असलेले छान छान वह्या वाटल्या नाही म्हणून शिक्षकांना पोलीस स्टेशनला जाणार? शिक्षक रडत बसले होते. त्यांनी कुठं तर आयुक्तांकडे जाऊन तक्रार केली असं कळालं, पण काहीच नाही. यांच्या दावा पुढे चालत नाही. मी ही गोष्ट आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा, हे जर आज जिवंत असते, आम्ही मिस करतोय त्यांना. आज आम्ही त्यांच्याकडे जर तक्रार केली असती तर काय झालं असतं तुम्ही विचार करा. आम्ही सुनेत्राताईंकडे पण ही तक्रार करणार आहे की तुमच्याकडे ही वही दाखवली जाते तिथं आणून, आणि इथं आणून मात्र लोकांच्या मुंडक्यावर बसून आचारसंहितेत वाटा आणि ह्याच्यात प्रायव्हेट शाळेंचा ॲडव्हर्टाईज. हे कुठंच या गोष्टी चालत नाही. पण हम करे सो कायदा. तर माझी मिरजकरांना विनंती आहे, या शाळा वाचवायच्या लढाईमध्ये विनंती आहे, साथ द्या.